नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज 1 जानेवारी, नवीन वर्षाची सुरुवात. म्हटलं चला नवीन वर्षाचं घरात काहीतरी गोडधोड करूया मुलांना, पण सुचतच नव्हतं काय करावं. मग त्यानंतर दुकानातून गुलाबजामुनचं हे प्रीमिक्सचं पॅकेट आणलं आणि गुलाबजामुन करायला घेतले. त्यासाठी ना सगळ्यात पहिले एका ताटामध्ये ते प्रीमिक्स काढून घेतलं आणि थोडंसं मोकळं केलं. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 लोटी दूध टाकलं आणि थोडंसं कोमट पाणी घेतलं. यामध्ये तुम्ही 1 चमचा तेलाचं मोहन पण टाकू शकतात. याने गुलाबजामुन आणखीन छान होतात. छानपैकी हे पीठ मळून घेतलं. पीठ मळताना थोडंसं जास्त चांगलं मळायचं, कारण जेणेकरून जेव्हा आपण गुलाबजामुन बनवतो तेव्हा त्याला चिरा पडत नाहीत. 15-20 मिनिट पीठ छानपैकी भिजून दिल्यानंतर त्याचे गुलाबजामुन करायला घेतले. गुलाबजामुन करताना त्याची साईज थोडीशी बारीकच ठेवायची, जेणेकरून जेव्हा पाकात गुलाबजामुन पडतात त्यानंतर ते फुगतात. बघा इथे छानपैकी सगळे छोटे छोटे गुलाबजामुन तयार करून घेतले. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं आणि हे गुलाबजामुन तळून घेतले. गुलाबजामुन नेहमी तुम्ही कमी गॅसवरच तळा, कारण जेव्हा आपल्या गॅसची फ्लेम जास्त असते ना, तेल तापलेलं असतं तर ते फक्त वरून काळे होतात, आतमधून ते कच्चेच असतात. त्यामुळे कमी फ्लेमवरच तळायचे, जेणेकरून आतून आणि बाहेरून ते व्यवस्थित तळले जातात. आता मी गुलाबजामुन करत होते तेव्हा माझ्या पारची लुडबुड चालूच होती आणि त्याला तळल्या तळल्या खायला पाहिजे होते. त्यानंतर मी पाक तयार करून घेतला. आता पाकाला मी प्रमाण साखरेचं 3 वाट्या घेतलं होतं, कारण जास्त गोड पण नको आणि फिक्के पण नको म्हणून. बघा आता इथे छानपैकी माझा पाक तयार झाला आहे. पाक असा कोमट झाल्यानंतर मी त्यामध्ये तळलेले गुलाबजामुन टाकलेत. जास्त गरम पाकामध्ये गुलाबजामुन टाकू नका, त्याने काय होतं ना, गुलाबजामुन लगेच विरघळले जातात. थोडंसं कोमट झाल्यानंतरच गुलाबजामुन ॲड करा आणि साईडला ठेवून द्या. 1-2 तासात ना आपले गुलाबजामुन खूप छान तयार होतात. बघा इथे आता माझे गुलाबजामुन किती छान तयार झालेत. चला, व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पण नवीन वर्षाचं काही गोड केलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत टेक केअर, बाय.